शुभदास महाराजांचं काय प्रश्न होतं आणि त्याला कायद्याचा काहीच अटकाव नव्हता, केवळ चळवळीचा अटकाव, श्याम मानवांच्या लेखांचा आणि भाषणांचा अटकाव, आणि त्यातनं शुभदास महाराज किती मर्यादित राहिला हे तुम्हाला माहित आहे. नाही तर आज महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा बाबा तो असतो. कारण ज्यावेळी आजूबाजूला 10-50 माणसं अशी असतात जी म्हणतात हे खोटं आहे, याच्यामध्ये काही तथ्य नाहीये, तेव्हा त्याचंही मोराल खचतं आणि आजूबाजूच्या माणसांना सुद्धा ते जागरूक होतात आणि सहजासहजी बळी पडत नाहीत. मी हा आरोप जाहीररित्या का करतोय? 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज आला. मी काही त्याला एक्सपोज करायला नागपुरात गेलो नव्हतो. मी विज्ञान क्षेत्रामधलं एक अतिशय मोठं संमेलन होतं त्याकरता मी गेलो, ज्याला सायन्स काँग्रेस असं म्हणतात, त्याकरता भारत सरकारतर्फे ते आयोजित होतं, त्याकरता गेलो. आणि तिथे धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या रामकथा आणि त्यांचं विशेषत्वानं, रामकथेसोबतच विशेषत्वानं त्यांचं होतं, त्याला दिव्य दरबार असं म्हणतात. मला लोक तक्रारी करायला लागले की या महाराजांचं आहे आणि यांची युट्यूबवर या पद्धतीचे दावे आहेत, ते दावे मी पाहिले आणि कायद्यांचं त्यामध्ये प्रचंड उल्लंघन होतं. आणि म्हणून त्या सगळ्या दाव्यांचा अभ्यास करून मी त्याच्या आधारावर एक आव्हान प्रक्रिया तयार केली. या धीरेंद्र कृष्ण महाराजांचा दावा दिव्य दरबारामधला अमुकाला अमुक रोग झालाय, तमुकाला तमुक रोग झालाय, तुम्हाला पेट की बीमारी है, तुम्हाला ये दिमाग की बीमारी है, तुमको ये बीमारी है, वो बीमारी है, वो बीमारी है, इसके लिए ये करो, वो करो, वो करो. भारत सरकारचा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 आहे. तो कायदा असं सांगतो की ज्याला डॉक्टरची अधिकृत डिग्री नाही, त्याने जर एखाद्या रोगाचं निदान करण्याचा प्रयत्न केला, तसा दावा केला की मी निदान करतो, उपचार करण्याचा प्रयत्न केला किंवा मी उपचार करतो असा दावा केला, तर इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे आणि तो कॉग्निजेबल ऑफेन्स आहे.